हालेलुया, हालेलुया. सर्वांना प्रभूच्या नावामध्ये सलाम. देवाने आजचा जो दिवस दिलेला आहे त्याबद्दल आपण देवाचे आभार मानूया. जो पवित्र आहे, जो अल्फा आहे, जो ओमेगा आहे. हालेलुया. आणि तो येणार आहे. हालेलुया. आजचा विषय आहे धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. धार्मिकाचं मुख जीवनाचा झरा आहे. हालेलुया. या विषयामध्ये आज आम्ही पाहणार आहोत की काय आहे धार्मिक म्हणजे कोण आहे, त्याचं मुख जीवनाचा झरा कसा आहे, याविषयी आज आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. देवाचं वचन नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 11 वचन आपण काढूया. नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 11 वचन आपण काढू. नीतिसूत्रेचं पुस्तक 10वा अध्याय 11 वचन आपण काढूया. वाचणार. नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय आणि 11 वचन काढूया. धार्मिकाचे मुख जीवनाचा झरा आहे. हा जीवनाचा झरा आहे. दुर्जनाचे मुख दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते. हालेलुया. हे वचन जेव्हा मी मनन करत होतो आणि या वचनातून मला हा परमेश्वराचा संदेश मला मिळाला की धार्मिकाचं मुख जे आहे हा जीवनाचा झरा आहे. हालेलुया. मी तुम्हाला नेहमी शिकवतो की आमच्या मुखात जे आहे देवाचं काय आहे, सामर्थ्य आहे. हालेलुया. आमचं मुख जे आहे देवाच्या सामर्थ्याने भरलेलं आहे आणि म्हणून आम्ही आमच्या मुखाचा जर योग्य उपयोग केला तर नक्कीच आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊया. हालेलुया. आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये विजयी होऊ. पण अनेक लोक आहे की त्या गोष्टीकडे, त्या ज्या काही वचन आहे त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण देवाचं वचन सांगतं की जर आम्ही धार्मिक आहे आणि जर आम्ही धार्मिकता आमच्या जीवनामध्ये आहे तर आमचं मुख जे आहे ते जीवनाचा झरा आहे. है ना. आणि जीवनाचा झरा बायबल सांगते की परमेश्वर हा झरा आहे, तो जीवन आहे, तो जीवनाचा झरा आहे आणि ते आमच्या जीवनामधून वाहणार आहे. हालेलुया. अजून एक वचन वाचूया. नीतिसूत्रे याचा 18वा अध्याय 21 वचन काय म्हणते बघा. नीती 18:21. जिभेच्या हाती मृत्यू जीवन ही आहे. तिची आवड धरणारे हालेलुया. परमेश्वरचं वचन सांगतं जीभ ही मृत्यू आणि जीवन या दोन्ही गोष्टी जिभेच्या हाती आहे, म्हणजे मुखात आहे. जीभ कुठं आहे? मुखामध्ये. हालेलुया. आणि मुखामध्ये परमेश्वराने जीवन आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि म्हणून नीती 10:11 मध्ये लिहिलेलं आहे की आमचं मुख जे आहे काय आहे, तो झरा आहे. हालेलुया. एक तर त्या झऱ्यामधून एक तर जीवन निघेल, नाहीतर मग काय निघेल? मृत्यू निघेल. हालेलुया. आम्हाला ते डिसाईड करायचं आहे, आम्हाला ठरवायचं आहे की आमच्या मुखातून काय निघायला पाहिजे. आज आम्ही शिकलं पाहिजे की आम्ही एक धार्मिक व्यक्ती आहे तर माझ्या मुखातून नेहमी जीवन निघालं पाहिजे, माझ्या मुखातून नेहमी चांगलं निघालं पाहिजे. पण आज प्रॉब्लेम काय आहे की आमचं मुख जे आहे ते बलात्काराने व्याप्त झालं आहे, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीने ते भरून गेलेलं आहे. हालेलुया. ज्या गोष्टी नाही पाहिजे त्याच गोष्टी आमच्या मुखातून येतात. अनेक लोक आपल्या मुखाला जे आहे शब्दांना एकदम कमी समजतात. पण लक्षात ठेवा, खूप मोठी पॉवर परमेश्वराने आमच्याकडे दिलेली आहे. त्याचा जर आम्ही योग्य उपयोग जर केला, आम्ही जर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं, आम्ही त्याला जर व्यवस्थित ट्रेन जर आम्ही आमच्या जिभेला केलं तर नक्कीच आम्ही काय होणार आहोत? आशीर्वादित होणार आहोत. हालेलुया. आम्हाला कुठं जाण्याची गरज नाहीये, आम्हाला ना काही करण्याची गरज नाही. फक्त आम्हाला गरज आहे आमच्या मुखाला आमच्या ताब्यात ठेवण्याची. हालेलुया. त्याला योग्य चालवण्याची. हालेलुया. है ना. लक्ष द्या काय आहे देवाचं वचन. आज तुम्हाला जर तुमचं जीवन जर बदलायचं आहे, आज तुम्हाला तुमच्या समस्येपासून दूर तुम्हाला व्हायचं आहे, आज तुम्हाला तुमच्या जे काही गोष्टी आहेत ज्या बिघडलेल्या आहेत ज्या तुम्हाला बनवायच्या आहे, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या घरामध्ये जर शांती तुम्हाला पाहिजे आहे, देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये सामर्थ्याने काम जर तुम्हाला बघायचं असेल, देवाचे चमत्कार तुमच्या जीवनात तुम्हाला बघायचे असतील, गरिबी असेल, दारिद्र्यता असेल, बिमारी असेल, श्राप असतील, हे जर तुम्हाला तोडायचे आहे तर तुम्हाला हे रहस्य समजून घेणं गरजेचं आहे.
तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आपली जीभ जी आहे ती किती महत्वाची आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून नीतिसूत्र लिहिणारा जो आहे तो म्हणतो की जिभेच्या हाती मृत्यू आणि जीवन दोन्ही पण आहे. म्हणजे मनुष्य स्वतःच्या द्वारे तो जीवन पण बनवू शकतो आणि मृत्यूला पण तो आमंत्रित करू शकतो. हालेलुया. त्याला आम्ही बनवलं पाहिजे, त्यांना आम्ही व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण त्याचं फळ आम्ही भोगणार आहोत. पेरणी जेव्हा आम्ही करतो ते काही ना काही उगणार आहे, तसं आम्ही जिभेच्या द्वारे जे काही बोलतो त्याचं फळ आम्ही भोगणार आहे. आणि तिथं लिहिणारा तो म्हणतो की जर कोणी त्याला ताब्यात ठेवणारा जर झाला, त्याला उपयोगात आणणारा झाला, तो त्याचे फळ खाणार आहे. हालेलुया. कोणाला चांगले फळ नको आहे. हालेलुया. कोणाला वाटतं की वाईट जीवन माझं असावं, कोणाला वाटतं की माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम असावे, कोणाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये परेशानी असावी, कोणाच वाटत नाही. पण प्रत्येकाला वाटतं, पण तसं आमच्या जीवनामध्ये घडतं का? तसं आमचं जीवन आहे का? तर आम्हाला चेक करणं गरजेचं. अजून एक वचन वाचा, याकोबाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 16 वचन त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे वाचा. याकोब 5:16 वाचा. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकाजवळ कबूल करून काय करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलेलं आहे? धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास, हालेलुया, है ना. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आणि ही नीतिमान जो आहे म्हणून तर वचन लिहिलेलं आहे ना, धार्मिकच मुख जीवनाचा काय आहे? झरा आहे. हालेलुया. आणि धार्मिकाची प्रार्थना जी आहे, एखादा व्यक्ती जर आपल्या मुखाने प्रार्थना करत आहे आणि तो व्यक्ती जर धार्मिक आहे, तर बायबल सांगते ती प्रार्थना काय होते? कार्य करण्यामध्ये प्रबळ आहे. हालेलुया. तुमची प्रार्थना ऐकल्या जाते, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळते. आणि म्हणून त्या जिभेला आम्हाला योग्य गोष्टीमध्ये लावणं गरजेचं आहे. हालेलुया. मग आता धार्मिक कोण आहे? नीतिमान कोण आहे? कोणता व्यक्ती धार्मिक आहे? बायबल सांगतं की कोणी धार्मिक नाही आहे, कोणी नीतिमान नाही आहे, सर्वजण पापी आहे, सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले. पण एक गोष्ट आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर जन्म घेतला. त्याने आमच्या पापांसाठी स्वतःला त्या क्रूस खांबावर बलिदान केलं. आणि बायबल सांगतं की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तो सार्वकालिक जीवन त्याला प्राप्त होणार आहे. हालेलुया. आणि बायबल सांगतं की तो 3ऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला आणि तो आता आम्हाला नेण्यासाठी येणार आहे. मग ती धार्मिकता आमची धार्मिकता नाही आहे, परमेश्वराची धार्मिकता आहे. जेव्हा आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही आपोआप धार्मिक गणल्या जातो. हालेलुया. आज अनेक लोक पुण्य कमवण्यासाठी, अनेक लोक धार्मिकता कमवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ते जातात. पण देवाचं वचन सांगतं की धार्मिकता आम्ही कमवू शकत नाही, धार्मिकता आम्ही मिळवू शकत नाही. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू शकतो, पण परमेश्वर जो आहे तो आम्हाला नीतिमान करतो, तो आम्हाला धार्मिक करतो. वचन वाचूया. गलतीचं पुस्तक, गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय 16 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला त्यांना ज्याने आपला तारणारा म्हणून स्वीकार केलं ती लोक धार्मिक आहेत. कोणती लोक धार्मिक आहे? हालेलुया. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, त्याला तारणारा म्हणून स्वीकारलं, ती लोक काय आहे? धार्मिक आहे. वाचा काय वचन लिहिलंय. गलतीकरास पत्र याचा 2रा अध्याय 16 वचन. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्याने नीतिमान ठरू शकत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे तो कशाने नीतिमान ठरतो? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने. हालेलुया. तो कशाने नीतिमान ठरतो? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने. ती म्हणाल नाही मी भरपूर पुण्य कमवलेलं आहे, मी दान धर्म करणारा आहे, मी वेगवेगळं गोष्टीमध्ये दान करतो, मी पैशाने दान करतो, मी अन्नदान करतो, मी कपडे दान करतो, मी चांगलं हे करतो. पण जर माझ्या मुखामध्ये शिवीगाळ आहे, हालेलुया, माझं मुख दुसऱ्याला तुच्छ समजते, माझ्या मुखातून नेहमी दुसऱ्यांविषयी वाईट निघते, माझ्या मुखातून नेहमी दुसऱ्याची उन्नती होत नाही,
तर मग माझी धार्मिकता काय कामाची आहे? माझं ते पुण्य काय कामाचं आहे? माझं जे धार्मिक गोष्टी आहे त्या काय कामाच्या आहे? आणि म्हणून प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की कोणीही मनुष्य नियमशास्त्राने परिपूर्ण होऊ शकत नाही किंवा तो धार्मिक होऊ शकत नाही. त्याला देवाची गरज आहे, त्याला कृपेची गरज आहे. आणि ती कृपा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला देवाची गरज आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला येशूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही विचार करत नाही मैं धार्मिक बनूंगा, मैं अपनी रीति से चलूंगा, मैं अपना नीतिमान बनूंगा. नाही, तुम्हाला तसं करता येणार नाही. तुम्हाला येशूवर विश्वास ठेवावा लागणार आहे. आणि जेव्हा तुम्ही येशूवर विश्वास ठेवता तुम्ही नीतिमान गणल्या जातात. हालेलुया. आणि म्हणून धार्मिक कोण आहे? तर काय बोलणार? बोला, मी धार्मिक आहे कारण मी येशूवर विश्वास ठेवणारा आहे, कारण मी माझा तारणारा त्याला स्वीकार केलेला आहे. मी नीतिमान आहे, मी धार्मिक आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या मुखाला आहे ना, आता अनेक लोक म्हणतील मग आम्ही कसं काय करू शकतो? मी तर धार्मिक आहे, मी आता धार्मिक आहे, मग माझ्या मुखातून जीवनाचा झरा कसा निघणार? पाईपलाईन लावली का माझ्या मुखात? हालेलुया. माझं मुख कसं जीवनाचा झरा बनवू शकते? तर आपण काही गोष्टी आज पाहणार आहोत. हालेलुया. आपल्या मुखाला आम्ही कसं उपयोगात आणू शकतो तर आपण ते पाहूया. हालेलुया. पहिली गोष्ट, जे येशूने केले ते आम्ही करू. हालेलुया. पहिली गोष्ट काय करायचं? आम्ही आमच्या मुखाला कसं आम्ही बनवू शकतो धार्मिक झरा? आमच्या जीवनाचा झरा आम्ही कसं बनवू शकतो? त्याला कसं उपयोगात आणू शकतो? तर पहिली गोष्ट आहे, आम्ही जे येशूने केलं तेच आम्ही करू. हालेलुया. बोला, जे येशूने केलं तेच आम्ही करू. जे येशूने केले तेच मी करणार. जे येशूने केले तेच मी करणार. हालेलुया. मग काय येशूने केलं? हालेलुया. बघूया योहान कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 43 वचन काय आहे, काय येशूने केलं. योहान कृष्ण वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 43 वचन वाचा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारली आणि म्हटले, हे लाजरा बाहेर ये. हालेलुया, 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 हालेलुया. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, लाजर नावाचा एक व्यक्ती आहे आणि तो मेलेला आहे. काय झालेला आहे? मेलेला आहे. आणि बायबल सांगतं की लाजरच्या घरी येशू ख्रिस्त नेहमी जात होता. आणि एका ठिकाणी म्हटलं की लाजर त्याचा मित्र होता. आणि मार्था मरिया दोन बहिणी त्यांचं आगत स्वागत नेहमी ते करायचे. काही दिवसापूर्वी मार्था मरिया आणि लाजराच्या घरी येशू ख्रिस्त येऊन गेलेला होता. आणि काही काळानंतर तो लाजर जो आहे तो आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर येशू ख्रिस्ताला त्यांच्या बहिणीने पत्र लिहिलं. येशू ख्रिस्त दुसऱ्या गावामध्ये होता. ते पत्र पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागला. आणि येशूला जेव्हा ते पत्र मिळालं तेव्हा इकडे लाजर काय झालेला होता? मरून गेलेला होता. हालेलुया. मरून गेलेला होता. आणि मरून झाल्यानंतर कोण आहे की त्याला 4-4, 5-5 दिवस ठेवतं? नाही. तो मेला सकाळी की संध्याकाळी लगेच आम्ही त्याची क्रियाविधी करून टाकतो. आणि इकडं पण त्या लोकांनी काय केलं? मेलेल्या लाजराला मूत माती देण्यासाठी त्या निघून गेले. त्यांनी कबरेमध्ये त्याला पुरवून दिलं. आणि इकडे 2 दिवस येशू ख्रिस्त राहून 3ऱ्या-4थ्या दिवशी तो म्हणत आहे की चला आता आपण जाऊ आणि लाजराला उठवूया. हालेलुया. आणि 4 दिवसानंतर येशू ख्रिस्त त्या गावामध्ये आला. आणि गावामध्ये आल्यानंतर मार्था आणि मरियाच्या घरी गेला, लाजराच्या घरी गेला आणि लाजराला विचारलं की लाजर कुठं आहे? तेव्हा मार्था आणि मरिया म्हणते की त्याला मरून आता किती दिवस झाले आहे? किती दिवस झाले आहे? 4 दिवस झालेले आहे. 4 दिवसाचा जो लाजर कबरेमध्ये पडून आता त्याला वास सुटलेला असेल, त्याची सडण्याची प्रक्रिया चालू झालेली असेल, किडे त्याच्या शरीरामध्ये घुसले असतील आणि भरपूर काही रासायनिक प्रक्रिया केल्यामुळं त्याचं शरीर आता गळायला सुरुवात झालेली असेल. आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त म्हणतो की चला जाऊन आपण आता त्याला उठवूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याची बहीण जी मार्था नावाची आहे ती काय म्हणते की देवा आता त्याचा उपयोग काय, त्याला उठून उपयोग नाही. का बरं? कारण की त्याच्या आता शरीराला दुर्गंधी वास सुटला असेल.
एक सख्खी बहीण जी 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी रडत होती, तिचा जीव त्याच्यामध्ये होता, आणि आता स्वतः येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, तर ती म्हणते की आता त्याला वास सुटलेला असेल. हालेलुया. तिने तिच्या शब्दाच्या मुखाला तिने ओळखलं नाही, तिच्या सामर्थ्याला तिने ओळखलं नाही. आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला. येशू ख्रिस्ताने म्हटलं ठीक आहे, बघू काय आहे. आणि सर्व गाव आणि सर्व तिचे घरचे, त्या लाजराच्या घरचे, आणि येशू ख्रिस्त त्या कबरेपाशी जाऊन पोहोचतो आणि कबरेपाशी धोंड म्हणतो, हिला काढा. आणि ती आवाज देतो. काय आवाज देतो? 43 वचनामध्ये लिहिलेला आहे. काय आवाज दिला? ए लाजरा काय ये. हालेलुया. काय केलं देवाने? काय केलं देवाने? मंत्र मारला, क्रॉस गळ्यात घातला. हालेलुया. तेल पाणी लावलं. हालेलुया. रडला. काय केलं? काय केलं? फक्त शब्द बोलला. काय बोलला शब्द? कमांड केली, हे लाजरा बाहेर ये. आम्ही उपयोगात कसं आणू शकतो? जे येशूने केलं तेच आम्ही करू शकतो. हालेलुया. त्याला माहिती होतं 4 दिवस झाले, सडला असेल, कसं काय येईल? लोकांना माहिती आहे हे होणार नाही, हे अशक्य आहे. पण धार्मिकाचं मुख जीवनाचा काय आहे? झरा आहे. हालेलुया. धार्मिकाचं मुख काय आहे? जीवनाचा झरा. आणि जीवनाचा शब्द जेव्हा त्याने बोलला, लाजरा बाहेर ये, बायबल सांगतं लाजर पट्टीमध्ये बांधलेला लाजर, मेलेला लाजर, पूर्ण सडलेला लाजर पूर्ण जिवंत झाला आणि चांगला होऊन तो बाहेर आलेला आहे. हालेलुया. जे येशूने केलं तेच आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकतो. हालेलुया. जे येशूने केलं तेच आम्ही करू शकतो. 4 दिवसाचा मेलेला लाजर जर जिवंत होऊ शकतं शब्दाच्या द्वारे, आमचं 1 दिवसाची बिमारी होऊ शकत नाही का रिपेअर? 1 दिवसाचं काम, आमचं बिघडलेलं काम बरं होऊ शकत नाही का? मातीमध्ये मिळालेलं, सडून गेलेलं, नाश झालेलं जीवन परत आम्ही बनवू शकत नाही का? करू शकतो. फक्त गरज आहे आमच्या मुखाला डायरेक्शन देण्याची. येशू ख्रिस्ताने पण विश्वास ठेवला असता, जाऊ दे आता मरून गेला, काय फायदा आहे, आता होऊ शकत नाही. पण त्याला माहिती होतं की नीतिमानाचं मुख काय आहे? जीवनाचा झरा आहे. 18:21 मध्ये लिहिलेलं आहे की जीवन आणि मृत्यू जिभेच्या हाती आहे. हालेलुया. त्या काळचा येशू आणि आजचा येशू मध्ये फरक नाहीये. त्यावेळेसही देव तेच होता, आजही तेच आहे, उद्या तेच राहणार. कारण देवाचं वचन म्हणतं परमेश्वर न बदलणारा देव आहे. हालेलुया. तो बदलत नाही. लाजराच्या परिस्थिती बदलला, तुमच्या परिस्थितीमध्ये बदलणार नाही. तुमची परिस्थिती पण तीच असणार आहे. हालेलुया. तुमच्या परिस्थितीला बदलवण्यासाठी तुमच्या मुखाला काय करावं लागेल? जसं येशूने बोलला तसं तुम्हाला बोलावं लागेल. हालेलुया. 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 हा एक सिद्धांत आहे आणि मी तुम्हाला शिकवलेला आहे. विश्वासाचे सिद्धांत जेव्हा मी तुम्हाला शिकवले त्यावेळेस हा एक सिद्धांत मी तुम्हाला शिकवलेला आहे. बोला. हालेलुया. है ना? बोला. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत घडून येणार नाही. मग काय बोलायचंय? योग्य जे येशू बोलला तेच आम्हाला बोलायचं आहे. जे येशू बोलला, येशूने केलं तेच आम्हाला करायचं. जेव्हा ते करू आमच्या जीवनामध्ये चमत्कार पाहायला सुरुवात होईल. हालेलुया. अनेक लोक म्हणतील माझं जीवन बदलतच नाही, माझे लेकरं बदलतच नाहीये, बदलतच नाहीये, हे असेच मरणार, हे तसेच मरणार, हे तसेच मरणार. का? कारण की तुम्ही स्वतः त्याला काय करत आहे? कमांड देत आहे तुमच्या शब्दांना, त्याच्यावर तुम्ही बोलत आहे ते. हालेलुया. पण माझ्या शब्दाला मी व्यवस्थित बोललं पाहिजे, माझ्या शब्दांना जीवन दिलं पाहिजे. हे माझे शब्द जे पॉवर आहे, हे शब्दामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. या सामर्थ्याला मी योग्य ठिकाणी उपयोगात आणलं पाहिजे. मी त्याला वाया नाही घालवलं पाहिजे. हालेलुया. है ना? पूर्वी 2-3 वर्षापूर्वी, 4-5 वर्षापूर्वी जिओ कंपनीने अनलिमिटेड डेटा देत होती. हालेलुया. जिओ कंपनी काय करत होती? अनलिमिटेड डेटा देत होती आणि डेटा पण स्वस्त होता, म्हणून लोकांना सवय झाली मोबाईलची. हालेलुया. है ना? इंटरनेटची सवय झाली, म्हणून रीलची सवय झाली, युट्यूब, भरपूर गोष्टी निर्माण झाल्या. आणि नंतर काही दिवसांनी काय झालं? तोच डेटा 20 रुपयाचा डेटा 50 रुपयाला केला, 50 रुपयाचा डेटा 100 ला केला, 100चा रिचार्ज 200 ला केला, 200चा रिचार्ज 500 ला केला. मग आता काय झालं? लिमिटेड. आता आम्हाला समजतं ज्याला ती पॉवर होती तर आता आम्ही घालवलं, तेव्हा ते फ्री होतं, आता आम्ही सांभाळून करतो. हातातून निघून गेल्यानंतर आम्ही ते करायला पाहतो. पण आता आमच्याकडे जी पॉवर आहे ना, जेव्हा तुमचं मुख एकदम असं उतरून जाईल, तुमचे दात पडून जातील, म्हातारे होतील ना, जवळच राहणार आहे. हालेलुया. एकदम तोंड असं झुरड्या पडतील,
एकदम असं आता एकदम टाईट आहे, आता एकदम झुरळ होईल, एकदम गालं पडून जातील, दात पडून जातील, एक दोन दात हुलक राहतील, काहीतरी शिल्लक राहतील आणि मग जीभ अशी अशी होईल. मग त्यावेळेस तुम्हाला आता फायदा नाही राहणार ना. त्यावेळेस तुम्हाला लय उत्साह असेल, आत्मा एकदम उत्साह, पण हातामध्ये काठी असेल ना त्यावेळेस. गुडघे साथ देणार नाही. हालेलुया. तोंड जबाब देणार नाही, तोंड बोलू शकत नाही, खाऊ शकत नाही. आणि तेव्हा म्हणाल नाही देवा मला बोलायचं आहे. देव म्हणता आता मसनाचा आहे, आता वेळ निघून गेलेला आहे. हालेलुया. आता वेळ नाही आहे, आता वेळ आहे, तर त्याचा उपयोग कशासाठी करताय? भांडणं पेटवण्यासाठी. आता उपयोग कसं करत आहे? कोणातरी खाली पाडण्यासाठी. आता उपयोग काय करत नाही आम्ही? दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी. त्या जिभेचं पावर योग्य वापरा, त्याचं पावर वाया जाऊ देऊ नका. मी बोलला ना, एक कलेक्टर आहे, त्याचा विचार कसे असतील? हालेलुया. त्याचे विचार पण, तो घरामध्ये पण एक राजा आहे, तो महलामध्ये पण राजा आहे आणि राजवाड्याच्या बाहेर पण तो शब्द बोलून तुलून वापरतो, तोलून मोलून वापरतो आहे ना. काही काही लेकर, काही काही लोक एकदम शब्द तोलून म्हणून वापरतात. चांगली गोष्ट आहे, शब्द तोलून म्हणून वापरले पाहिजे. नाहीतर हे तोंड उघडलं की चालली गटार वाया. जीवनाचा झरा नाही, गटारच वाहू राहिला त्याच्यातून. हालेलुया. पण धार्मिकाचा मुख काय आहे? जीवनाचा झरा आहे. हा सिद्धांत आम्ही जर आमच्या जीवनामध्ये उपयोगात आणला तर नक्कीच आम्ही विजय मिळवू शकतो प्रियांनो. हालेलुया. आम्ही विजय मिळवू शकतो. आमच्या गरीबवर आम्ही विजय मिळवू शकतो, आमच्या दारिद्र्यावर आम्ही विजय मिळवू शकतो, आमच्या बिमारीवर आम्ही विजय मिळवू शकतो, आमच्या कमजोरीवर आम्ही विजय मिळवू शकतो, आम्ही आमच्या कमाईवर आम्ही विजय मिळवू शकतो, शैतानाच्या बंधनांवर आम्ही विजय मिळवू शकतो, आमच्या लेकरं जे वाईट मार्गाला जाते त्याच्यावर आम्ही विजय मिळवू शकतो, आमचं परिवार जे नाशाकडे जाते त्याच्यावर आम्ही विजय मिळवू शकतो. आमच्या हातामध्ये आहे. कोणी येणार नाही तुमच्यासाठी आणि बाबा हे कर, कोणी बोलणार नाही. आज तुम्हाला परमेश्वर दिलेला आहे, पवित्र आत्मा आम्हाला दिलेला आहे, पवित्र आत्मा आमचे कानांना उघडत आहे. हालेलुया. सुनाई दे रहा है, ऐकायला येत आहे. वचन म्हणते की ज्याला कान आहे तो ऐको. हालेलुया. जर आज आम्हाला समजत आहे तर या सिद्धांताला समजून घ्या, या सिद्धांताला समजून घ्या. जो परमेश्वर बोलला तेच मला करायचं आहे. मग मला काय करायचं आहे? माझ्या जिभेला उपयोगात आणायचंय. येशूने आपल्या जिभेला उपयोगात आणलं, येशूने उपयोगात आणलं, मला पण उपयोगात आणायचं आहे. हालेलुया. है ना. हा सिद्धांत आहे. मत्तई शुभ वर्तमान याचा 8वा अध्याय 8वं वचन काय आहे वाचा. मत्तई शुभ वर्तमान याचा 8वा अध्याय 8वं वचन. मत्तई शुभ वर्तमान 8वा अध्याय 8वं वचन. कोणी कोणी हा सिद्धांत उपयोगात आणला आता आपण ते पाहूया. या ठिकाणी एक शताधिपती आहे, त्याच्या हाताखाली 100 नोकर काम करतात आणि एक नोकर त्याचा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याने पुष्कळ दवा पाणी केलं, पण आजार त्याचा बळावला, त्याचा ते फायदा झाला नाही. आणि हा आपल्या नोकरावर, आपल्या चाकरावर खूप प्रेम करणारा होता. आणि शताधिपती हा या रोम साम्राज्यामध्ये एक अधिकारी होता, एक रुतबा त्याचा होता, एक श्रीमंत माणूस होता. आणि त्या काळामध्ये येशूकडे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, कारण लोक नावं ठेवायचे, समाज बहिष्कृत करला. आजही तेच आहे, येशूकडे येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अनेक लोकांना वाटतं की येशू धर्म परिवर्तन करतो, पण येशू धर्म परिवर्तन नाही, जीवन परिवर्तन करणारा आहे. आज अनेक लोक म्हणतात की लोकांना, ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती बनवत आहे, पण आम्ही ख्रिस्ती बनवत नाही, आम्ही लोकांचं जीवन बदलवतो. एखादा दारुडा जो दारूचं जीवन त्याचं सोडून जर त्याचं जीवन बनत आहे, त्याने काय धर्म परिवर्तन होते का? नाही, त्याचं जीवन परिवर्तन होते. आणि हे जीवन परिवर्तन जेव्हा त्या शताधिपतीला समजलं, त्याला पण समजलं की येशू हा काहीतरी व्यक्ती आहे, काहीतरी सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, तो जगाचा परमेश्वर आहे. आणि हे जेव्हा त्याने ओळखलं आणि काही त्याला आशा नव्हती, आता कुठेही त्याला पर्याय नव्हता, तेव्हा एकच पर्याय होता, तो येशू ख्रिस्त. आणि तो येशू ख्रिस्तापाशी येऊन काय म्हणतो वाचा, 8वा अध्याय 8वं वचन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की हे प्रभूजी, माझ्या छपराखाली यायला माझी लायकी, माझी योग्यता नाही, माझी लायकी नाही. विचार करा, कोण मोठा अधिकारी आहे, मोठा अधिकारी आहे, शताधिपती आहे रोम साम्राज्यामधला, मेन अधिकारी आहे आणि त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे 100 नोकर आहे, भरपूर काही आहे. आणि तो म्हणतो की माझ्या घरामध्ये तुम्ही यावं, एवढी माझी लायकी नाही आहे. हालेलुया. पुढे काय म्हणतो बघा, पण हालेलुया, त्याने ओळखलेलं होता हा सिद्धांत.
येशूने लाजराला बरं केलं, माझ्या चाकराला पण बरं करू शकतो. हालेलुया. हा सिद्धांत, धार्मिकाचं मोह जीवनाचा काय आहे? झरा आहे. हा सिद्धांत त्याने ओळखलेला होता, त्याला समजलेलं होतं. हालेलुया. आणि हा सिद्धांत त्याने काय केला? आपल्या चाकरावर उपयोगात आणायचा प्रयत्न केला. हालेलुया. कॉफी करा ना, पेपरामध्ये कॉफी करता लेकरं, इथं कॉफी करा. इथं कॉफी करायला तुम्हाला कॉपीराईट येणार नाही. कोणी म्हणणार नाही बाबा का चोरलं माझं. प्रभू स्वतः म्हणतो माझी कॉपी कर. आणि हीच कॉपी कोणी केली? त्या शताधिपतीने केली. काय केली? तुम्ही फक्त शब्द बोला. मला माहिती शब्द बोलायला लाजर बाहेर आला होता. हालेलुया. शब्द बोलला माझा, तो लाजर बाहेर आला. तुम्ही फक्त शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. हालेलुया. है ना? आणि तुम्हाला माहितीये का, हा येशूवर विश्वास ठेवणारा नव्हता. हा येशूवर विश्वास ठेवणारा नव्हता. हालेलुया. 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 एक लक्ष द्या, येशूवर विश्वास ठेवणारा नव्हता. विधर्मी व्यक्ती होता. पण त्याने तिला घ्या, पण त्याने काय केलं? त्या सिद्धांताला आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणलं. हालेलुया. इकडे बघा माझ्याकडे. त्याने काय केलं? जे प्रभूने केलं तेच त्याने केलं. काय शिकत आहो आपी? हालेलुया मंडळी. काय शिकत आहो आपण? जीवनाचा झरा. कोणाचा? धार्मिकाचं मुख, जीवनाचा झरा. मग धार्मिक कोण आहे? जे येशूवर विश्वास ठेवणारे, जे त्याला तारणारा म्हणून स्वीकारणारे. मग आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला कसं उपयोगात आणू शकतो? जे येशूने केले तेच मला करायचं आहे. हालेलुया. जे येशूने केले तेच मला करायचं आहे. तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही उपयोगात आणू शकत नाही. आता मला सांगा, लाजर जेव्हा जिवंत केला तेव्हा हा शताधिपती तिथं होता का? काय? नाही. बरोबर आहे ना? होता का तिथं? आम्ही होतो का तिथं? सर मी तर नव्हतो, मला माहित नाही. है ना? दुसऱ्या रविवारी विचारलं काय शिकलं? मी नव्हतो तिथं. मग तो शताधिपती होता का तिथं? कसं माहिती करून घेतलं त्याने? आम्हाला गरज नाही ना माहिती करून घेण्याची. आम्हाला गरज नाहीये. आम्हाला आमच्या मुखाला, आम्हाला वाटतं काय माहितीये का, आम्हाला सर्व ऐकलं पाहिजे. कोणतरी आशीर्वाद आमच्या डोळीमध्ये टाकावं, कोणतरी आम्हाला द्यावं, कोणतरी आमच्यासाठी प्रार्थना करावी, कोणतरी आमच्यासाठी चांगली भविष्यवाणी करावी. आणि आज जग त्याच्याच मागे पळत आहे. जे चांगली भविष्यवाणी केली की त्याच्या मागे पळत आहे. पण देवाचा सिद्धांत स्पष्ट सांगते, तुम्हाला बोलावं लागेल, तुम्हाला तुमच्या आशीर्वादासाठी झटावं लागणार आहे. येशूने केलं, सर्व काही पूर्ण केलं. आता आपल्याची गरज आहे, आम्हाला उभं बसवणे लागणार, आम्हाला काम करावं लागणार आहे. मग आम्हाला मेहनत करायची गरज नाही, आम्हाला कष्ट करण्याची गरज नाही आहे. फक्त कॉपी करायची आहे. काय करायचं आहे? जे येशूने केलं तेच मला करायचंय. फक्त डोक्यात घुसवत आहे, जे येशूने केलं तेच केलं. मग येशूने काय केलं? आपल्या शब्दाला उपयोगात आणलं. आपल्या शब्दाला उपयोगात. मग आम्ही आमच्या शब्दाला का उपयोगात आणत नाही? हालेलुया. रडत बसतो, माझी परिस्थिती का बरं बदलत नाही, का बरं बदलत नाही, का बरं बदलत, माझे लेकर का बरं बदलत नाही, माझ्या घरामध्ये का बरं होत नाही. अरे देवाने तुम्हाला दिलाय ना तुमचं जीव, मोठं सामर्थ्य तुम्हाला दिलेलं आहे. ते कधी उपयोगात आणणार? ते कधी उपयोगात आणणार आहे? हालेलुया. त्याला उपयोगात आणा. हालेलुया. या शताधिपती तिथं नव्हता, तरी पण त्याने ओळखून घेतलेलं होता हा सिद्धांताला. या सिद्धांताला ओळखून घेतलं. आणि तो सिद्धांत काय केला? त्याने आपल्या चाकरावर लागू केला. एक्सपेरिमेंट करून बघितला. काय केला? प्रयोग करून बघितला. लागला तर लागला, नाहीतर हुकला. हालेलुया. करा ना. एक्सपेरिमेंट केल्याशिवाय होणार नाही. तुम्हाला माहिती का, एडिसन जे बल्ब आज आपण लावतो, दिवे लावतो, त्याला बनवणारा त्याचं नाव आहे एडिसन. हालेलुया. आणि माहिती किती वेळा बल्ब बनवला त्याने? 100 वेळा बल्ब बनवला. किती वेळा? 100 वेळा तो फेल झाला. फेल झाला. आज अनेक लोक म्हणतील, सर मी तर रोज अंगीकार करत आहे, रोज अंगीकार, पण माझ्या दिवसात ते दिसतच नाहीये. ते दिसतच नाहीये. रोज इकडे अंगीकार बोलला की इकडे रोज भांडणं होत आहे. रोज इकडे अंगीकार केला की इकडे रोज प्रॉब्लेम येत आहे. अंगीकार उठलो की इकडे अजून दुसरीच समस्या येत आहे. एका दिवसात नाही होणार. एका दिवसात नाही होणार. तुम्हाला रोज बोलावं लागेल. क्षणाला बोला, 5-5 मिनिटाला, 2-2 मिनिटाला, एका सेकंदाला जसा श्वास घेतो तसं बोललं पाहिजे. तुम्ही बोललं पाहिजे. कामात असेल, आता त्याच्यासाठी काय वेगळा वेळ काढायची गरज नाही आहे. आम्ही आमच्या कामामध्ये बोलू शकतो. मी नेहमी जेव्हा जेव्हा चालतोय, फिरतोय, बोलतोय,
निवांत बसलेले तेव्हा माझ्या मनामध्ये चालूच राहते, मी अब्रामाची संतान आहे. तू माझ्या डोक्याला, माझ्या शत्रूच्या देखत माझी ताट वाढतोस, तू माझ्या डोक्याला त्याला अभ्यंग करतोस, म्हणून माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. मी देवाचे आभार मानतो की जो ख्रिस्तामध्ये मला नेहमी विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीचा ज्ञानात सुगंध माझ्याद्वारे सगळीकडे तो पसरवितो. नेहमी बोलतो, मी बिमार आहे, मला वाटतं की मी कमजोर होत चाललोय, मला वाटतं की मला ताप येत आहे, मला वाटतं की डोकं दुखत आहे, माझे हातपाय दुखत आहे, जळजळ होत आहे. तेव्हा मी पटकन बोलतो की मी यहोवा, मी रोगमुक्त झालेला देव आहे, मी रोगमुक्त आहे, माझा देव यहोवा राफा आहे, मला कोणती बिमारी नाही आहे. हे बोला ना तुम्ही, बोलायची गरज आहे. तुम्हाला वाटतं तुमचं काम होत नाहीये, बोला. ईश्वर भरोसा ठेवणारा कधी लज्जित आणि फजित होत नाही. बोला ना, काय गरज आहे? काही पैसे द्यायची गरज आहे का? नाही, फक्त बोलायचं आहे. हालेलुया. पण नाही ना, आम्हाला बोलायची काय गरज आहे, दुसरंच आम्ही काहीतरी बोलतो. हालेलुया. पहिले आपल्या मुखाला सांभाळा. हालेलुया. आणि हे शताधिपतीने केलं. आपला हा सिद्धांत जो आहे त्याचं रहस्य त्याला समजलं आणि एक विधर्मी शताधिपतीने त्याला ओळखून देवाला पण आश्चर्य वाटलंय. हालेलुया. देवाला पण आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? एवढा मोठा विश्वास मी इस्रायलमध्ये पण पाहिला नव्हता. हालेलुया. एवढा मोठा विश्वास. त्याचा विश्वास किती होता? फक्त शब्द बोला, देवा माझा चाकर बरा होईल. झाला नाही का तो बरा? झाला. बायबल सांगतं पुढे जर वाचलं तर तो बरा झालेला आहे. हालेलुया. अजून कोणी वापरलं? पेत्राने वापरलं. वाचा प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय, पहिलं 1 वचनापासून 8 वचनापर्यंत. पटपट वाचूया. वाचा त्या ठिकाणी. प्रेषितांची कृत्ये, पहिला 3रा अध्याय, प्रेषित 3. काय झालेलं आहे त्या ठिकाणी? पेत्र आणि योहान सकाळी सकाळी रोज ते पहाटे मंदिरामध्ये प्रार्थनेसाठी जात होते. पेत्र व योहान 3ऱ्या प्रहरी ते मंदिरामध्ये जात होते. तेव्हा काय म्हणतात, एक जन्मापासून पांगळा असलेला एक भिकारी, कोणी एक माणूस होता, त्याला मंदिरामध्ये त्या जागेजवळ जाणाऱ्याजवळ भीक मागणाऱ्यासाठी म्हणून त्याला दररोज उचलायचे. मंदिराचं जे सुंदर नावाचं फाटक आहे, दरवाजा आहे, त्या ठिकाणी त्याला ठेवायचे. आणि पेत्र आणि योहान एक दिवस मंदिरात जात होते आणि त्या भिकाऱ्याने पेत्राकडे पाहिलं, योहानाकडे पाहिलं आणि हा रोज कोणाकडे ना भीक मागायचा. भिकाऱ्याचं काम काय आहे? भीक मागण्याचं. हा रोज नित्यक्रमाने भीक मागायचा. आणि 3ऱ्या प्रहरी पेत्र आणि योहान मंदिरामध्ये जात होते. हा भिकारी पण त्या वाटेमध्ये त्या दाराजवळ बसलेला होता. आणि या पेत्राला आणि योहानाला पाहिल्यानंतर त्याला वाटलं की याच्याकडून काहीतरी चांगलं मला मिळेल. हालेलुया. चांगली भीक, काहीतरी जास्त मला मिळेल या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे हात केले. हालेलुया. हात पसरवले. आणि पेत्र काय म्हणत आहे, वाचा. हालेलुया. तेव्हा पेत्र आणि योहान त्याला म्हणाले, त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्राने त्याला म्हटला, आमच्याकडे पाय. तेव्हा हालेलुया. त्याने त्याला अपेक्षा होती की मला आता यांच्यापासून काहीतरी मिळणार आहे. या अपेक्षेने त्याने लक्ष लाविले. मग पेत्र त्यांना म्हणाला, माझ्याजवळ सोनं नाही, पैसा नाही, रूप नाही, काहीच नाही माझ्याजवळ. तुला भरपूर अपेक्षा आहे माझ्याकडं, पण माझ्याकडे काही नाही आहे. पण एक गोष्ट माझ्याकडे आहे, जे येशूने केलं तेच मला करायचं आहे. काय आहे माझ्याकडं? वाचा. जे आहे ते तुला देतो. काय बोलला तो? नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हालेलुया. काय दिलं त्याने? पैसे दिले, त्याने सोनं दिलं, त्याने रुपये दिले, त्याने एक गोष्ट दिली. काय दिली? जे येशूने केलं तेच त्याने केलं. जे शताधिपतीने केलं तेच पेत्राने केलं. काय दिलं त्याने? जीवनाचा झरा, जीवन त्याला दिलं. हालेलुया. शब्द बोलला, उठ आणि काय कर? चालू लाग. बायबल सांगतं की तो लंगडा उठला. हालेलुया. वाचा पुढं. मग पेत्र म्हणाला,
तुला देतो. जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. हा, नासूर येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून उजवा हात भरला, त्याला उठवले. त्याला उठवले. आणि तेव्हा त्याची पावले हा, बाबा सांगतो त्याची पावले जी आहे तात्काळ त्यांच्यामध्ये बळ आलं. हालेलुया. आणि उडी मारून माहितीला आहे की तेव्हा ते बघा 7व्या 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे. तेव्हा त्याची पावले व घोटे हा, पावले व घोटे ह्यात तात्काळ बळ आले. यामध्ये बळ आले. तो उडी मारून उभा राहिला. हा, लंगडा आहे, पांगळा आहे, जन्माचा आहे. हालेलुया. आणि शब्द बोलले काय, येशूच्या नावामध्ये उठ. आणि बायबल सांगतं की त्याच्या पायांत आणि घोट्यांमध्ये बळ आलं आणि उडी मारून उठलेला आहे. हालेलुया. कसा उठलेला आहे? साधा उठला का, जाऊ दे बाबा आता उठतो का नाही. हा, हालेलुया. उडी मारून उठलेला आहे. विचार करा, त्याला पण समजलं येशूचं सामर्थ्य. हालेलुया. उडी मारली आणि उठला. आणि बायबल सांगतं की मंदिरामध्ये पळत गेला. ज्या मंदिरामध्ये कधी गेला नाही त्या मंदिरामध्ये तो पळत सुटलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देवाची स्तुती करत तो उड्या मारत फिरला. जे पेत्राने केलं तेच आम्हाला करायचं, जे येशूने केलं तेच आम्हाला करायचंय. काय केलं? शब्द बोलला, शब्द बोलला. आम्हाला शब्द बोलायचा आहे आमच्या जीवनासाठी, आमच्या आत्म्यासाठी, आमच्या परिवारासाठी, आमच्या लेकरांसाठी, आमच्या बिघडलेल्या कामासाठी, आमचं घरासाठी, आमच्या गरिबीसाठी. नेहमी आम्ही बंधनात मध्ये आहोत, त्या बंधनांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी शब्द बोला. है ना. अनेक लोक म्हणतील काय बोला सर, काय बोला, काय बोलावं. बाकीचं भरपूर बोलायला आहे, पण जेव्हा शब्द बोलायचे तर आमच्याकडे शब्द नाहीये. प्रार्थना जेव्हा करायची तेव्हा आमच्याकडे शब्द नाहीये. कुठून येणार आहे? कुठून येणार आहे? हालेलुया. है ना. कारण आम्ही तसं करतच नाही ना, साठवण आम्ही करत नाही शब्दांची. हालेलुया. अजून एक पाहूया कोणी केलं. पौलाने पण तेच केलेलं आहे. प्रेषित याचा 14वा अध्याय 10वं वचन. प्रेषित 14:10. प्रेषित 14:10 वाचा. मोठ्याने म्हणते, हा, मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. हा, आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो हा, तेव्हा तो उडी मारून उठला हा उडी मारून उठला. आणि चालू लागला. हालेलुया. एक लंगडा आहे. हालेलुया. हा, एक व्यक्ती आहे. त्याच्या आधी वाचा, त्याचं काही त्याच्याविषयी आहे उल्लेख. हा लुच्चात हा पायातील अधू असणारा कोणी माणूस बसला होता. हा, लुत्र येते. पौल आणि बर्नबा या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एक पायाने अधू असलेला आहे ना, त्याला लकवा मारलेला लंगडा व्यक्ती आहे आणि तो त्या ठिकाणी बसलेला होता. आणि पेत्राने त्याला पाहिलं आणि म्हटलं उठ. हालेलुया. काय म्हटलं? उठ. आणि बायबल सांगतं की तो उठला, तो उठला. हालेलुया. तो उठला आणि तो चालू लागला. पौलाने देखील याचा उपयोग केलेला आहे. हालेलुया. पौलाने पण केला. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही का करू शकत नाही? हालेलुया. आमच्या जीवनामध्ये हम क्यों इसका उपयोग नहीं कर सकते? क्योंकि वचन कहता है कि धर्मी का मोह जीवन का सोता है, तो हमें इसका इस्तेमाल करना बहुत जरूरी है. हमारे भलाई के लिए, हमारे चंगाई के लिए, हमारे बंधनों को तोड़ने के लिए इसका इस्तेमाल कीजिए. दुसरों की राह मत देखते रहिए. कोणी येईल मला वाचवल, कोणी येईल मला सोडवल, कोणतरी येईल माझ्यासाठी प्रार्थना करेल. वाट पाहत बघू नका, कारण आता दिवस संपत आलेले आहे. या शेवटच्या काळामध्ये आम्ही आहोत. तुम्ही कोणाची वाट पाहून राहणार? तुम्ही वाटच पाहत राहणार. आता आम्हाला उठायचंय. तो म्हणतो उठा. उठा वीरांनो, करा तयारी. तुम्ही कारागीर आहे स्वतःचे. तुम्ही स्वतःचे कारागीर आहे. प्रभूचे बांधा मंदिर. या स्वतःच्या शरीराला बांधायचं जबाबदारी कोणाला दिलेली आहे? स्वतःला. बोला मला दिलेली आहे. बोला मला दिलेली आहे. मला गरज आहे प्रार्थनेची. है ना. कोणाच्या? पाशरांची प्रार्थना आहे तुमच्या माग. प्रभू म्हणतो एक पाऊल तू उचल, 10 पावलं प्रभू उचलणार आहे. पण एक पाऊल आम्ही उचलत नाही. हालेलुया. एक पाऊल आम्ही उचलत नाही आणि ते पाऊल आम्हाला उचलायचं आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट, आम्ही या सिद्धांताला आपल्या जीवनात कसं लागू करू शकतो? है ना. आता आम्ही ऐकलं सिद्धांत काय आहे, धर्मी कोण आहे हे आम्ही ऐकलं. त्याला आम्ही कोणी कोणी उपयोगामध्ये आणलं हे पण आम्ही ऐकलं. आम्हाला काय केलं पाहिजे? तर जे येशूने केलं तेच आम्ही केलं पाहिजे. मग दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं त्याला लागू करू शकतो? हालेलुया. है ना. दुसरी गोष्ट आहे, आम्ही आमच्या जीवनात या सिद्धांताला किंवा ह्या
गोष्टीला आम्ही कसं लागू करू शकतो ते बघूया. मत्तय कृषीवर्तमान याचा 12वा अध्याय 34 वचन. मत्तय कृषीवर्तमान याचा 12वा अध्याय 34 वचन. मत्तय 12:34 वाचा. अहो सापांच्या पिल्लांनो, हा पुढं. तुम्ही वाईट असता हा तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? हा कारण अंतःकरणाची भरून केले आहे. हा जे अंतःकरणात आहे तेच मुखावर निघणार. हा तेच मुखावाटे निघते. हालेलुया. काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी 12:34 मध्ये की जे वाईट जर आम्ही काय आमच्याकडे आहे, आमच्या अंतःकरणामध्ये जर वाईट आहे तर आमच्या मुखातून काय निघणार? हालेलुया. आमच्या मुखात जर वाईट आहे तर आमच्या अंतःकरणात जर वाईट आहे तर आमच्या मुखातून काय निघेल? काय निघेल? चांगला निघेल का? गहू पेरला तर बाजरी निघणार आहे का? नाही. जे आमच्यामध्ये आहे तेच बाहेर येणार आहे. आमच्या अंतःकरणात काय घडलेलं आहे? पाप आहे का? वाईट आहे का? तिथं सापाच्या पिल्लांनो, तुम्ही वाईट आहे तर तुमच्या मुखातून चांगलं कसं निघणार आहे? पण पुढे एक शेवटचं लिहिलेलं आहे, जे अंतःकरणात आहे तेच मुखावाटे निघते. हालेलुया. जे अंतःकरणात आहे तेच मुखावाटे निघते. मग आता मी हे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये लागूकरण केलं. मी कसं त्याला लागू करू शकतो? मग काय प्रॉब्लेम आहे? कुठं आम्ही ते करू शकतो? काय फॉर्म्युला आहे? तर फॉर्म्युला आहे माझ्या अंतःकरणामध्ये जे आहे मला काढून टाकावं लागेल. आणि काय भरावं लागेल? काय भरावं लागेल? देवाची वचन आहे. हालेलुया. तर जर माझ्या अंतःकरणामध्ये वाईट आहे तर माझ्या मुखाच्या द्वारे ते बाहेरच निघणार आहे. ते निघणार आहे बाहेर, कारण त्याला झरा येतो. एकच द्वार आहे ते निघण्यासाठी. हालेलुया. एकच द्वार आहे ते निघण्यासाठी. अन्नासाठी दुसरं द्वार आहे, पण बाहेरचं निघण्यासाठी, अंतःकरणात निघण्यासाठी एकच द्वार आहे. हालेलुया. आणि ते मुख आहे. ते मुख आहे. पण त्या मुखाला जर आम्हाला चांगलं बाहेर काढायचं आहे तर आमच्या अंतःकरणामध्ये चांगलं टाकावं लागेल. मग चांगलं काय आहे? या जगामध्ये कोणतीच गोष्ट चांगली नाही आहे. एकच चांगलं आहे, देवाचं वचन आहे. हालेलुया. देवाचं वचन आहे, है ना. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 34 मध्ये की काय आहे शेवटी, कारण अंतःकरणात जे भरून गेले तेच मुखावाटे निघणार. मग आम्हाला अंतःकरणात काय भरायचं आहे? देवाचं वचन आम्हाला अंतःकरणात भरायचं आहे. हालेलुया. अनेक लोकांना कंटाळा येते देवाचं वचन वाचायला. अनेक लोकांना ऐकायला कंटाळा येते. जर तुम्ही कंटाळा केला तर तुमच्या अंतःकरणात ते कसं भरणार आहे? आणि जर अंतःकरणात भरलं नाही तर मुखाच्या द्वारे काय बाहेर निघणार आहे? तुम्ही कितीही प्रयत्न केला, जर अंतःकरणात वचन नाही तर निघू शकणारच नाही ते बाहेर. कारण आपण म्हणतो ना कधी कधी, बरोबर आहे, तुझ्या मनातलं बोलला तू, आहे की नाही. रागामध्ये कधी बोलून जातो, ते कुठलं येते? मनात काय भरलेलं असते. हालेलुया. आणि कधी कधी आम्ही बोलतो मनातलं बरोबर बोलला तू, कारण मनामध्ये ते भरलेलं असते. मग आम्हाला मनात काय भरायचंय? देवाचं वचन आम्हाला भरायचं आहे. कारण तेच आहे जे आमच्या शब्दांना बदलू शकते. तेच आहे जे आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आणू शकते. तेच आहे जे आमचं जीवन बदलू शकते. आणि म्हणून आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये देवाचं वचन भरणं गरजेचं आहे. जेव्हा मी यचकेलचं पुस्तक वाचत होतो तर त्या ठिकाणी लिहिलेलं होतं की एक गुंडाळी आली आणि यचकेलला खायला दिली आणि ती त्याच्या अंतःकरणाला कशी लागली? गोड लागली. हालेलुया. मुखाला ती काय लागली? गोड लागली, है ना. गोड लागली. का बरं गोड लागली? जेव्हा आम्ही खातच नाही तर ती गोड कशी लागणार? कडूच लागते. कडू बाहेर गेलं की कडू पणच येतं. बाहेर काय येणार? बाहेर पण कडूच येणार, कारण अंतःकरणामध्ये कडू गेलेलं आहे. पण जेव्हा गोड हे जाईल, मधाच्या रुचीपेक्षा देवाचं वचन किती गोड रे म्हणूच्या. 52 कशी सोन्यापेक्षा देवाचं वचन आहे. एक गीत आहे, कदाचित तुम्ही ऐकले की नाही माहित नाही. 52 कशी सोन्याहुनी प्रभूचे वचन आहे, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहे. जेव्हा आम्ही ते खाऊ, आमच्या आत्म्याला, आमच्या शरीराला ते गोड करेल आणि आपोआप आमची जीभ काय होईल? हालेलुया, है ना. गोड खाल्ल्यानंतर तोंड काय होते? कडू, तुरट, खारट. कसं होते? गोड, आहे की नाही. पण काही लोक किती गोड खा, काय बोलतात? हालेलुया, कडूच बोलता. हालेलुया. ते नाही. आम्हाला आमच्या
सिद्धांताला जर उपयोगात आणा, आमचं जीवन जर बदलायचं आहे तर या सिद्धांताला उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि यासाठी आम्हाला काय करावं लागेल? देवाच्या वचनाला भरावं लागेल. वचन वाचूया. 2 कोरिंथीला 3 अध्याय 14 वचनामध्ये काय लिहिलेले वाचा. आम्ही देवाचे वचन वाचतो, त्यावर मनन करतो, तेव्हा आम्ही मजबूत मूळ बनतो. आणि देवाचे वचन आमच्या शब्दाला पवित्र आणि सामर्थ्यवान बनवते. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं आम्ही विश्वास ठेवला आणि म्हणून मी विश्वासाने बोलतो. हालेलुया. वाचा करेन याचा 2 कोरिंथी 3 अध्याय 14 वचन. परंतु त्याची मने कठीण झाली. हालेलुया. अनेक लोक वचनाला घेत नाही म्हणून मन काय होतात? कठीण होतात. आणि मन कठीण झाल्यानंतर त्यांचे शब्द पण कठीण होतात. कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो, हा तेव्हा तेच आच्छादन तेच आच्छादन आजपर्यंत तसेच मग काढलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. इथं आहे का पुढं की आम्ही विश्वास ठेवतो? नाही आहे. हालेलुया. त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कदाचित माझ्या रेफरन्स मध्ये थोडासा बदल झाला वाटतं. एक वचन आहे, मी विश्वास ठेवला आणि म्हणून विश्वासाने आम्ही बोलतो. आहे का ते वचन? चार वाचा. म्हणून आम्हावर झालेल्या दयेनुसार 4:13 वाचा आता तेच. 4:13 मी विश्वास धरला म्हणून बोललो. हालेलुया. काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी? मी विश्वास धरला म्हणून बोललो. 4:13 2 कोरिंथी 4 अध्याय 13 वचन. त्या ठिकाणी लिहिले की हा शास्त्रलेख आहे. मी विश्वास धरला म्हणून मी बोललो. तुम्ही विश्वास धरणार, वचन जेव्हा तुमच्यामध्ये असणार, तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होणार. आणि तुमच्यामध्ये विश्वास निर्माण झाला की तुम्ही काय करणार? बोलणार. काय बोलणार? सामर्थ्य. हालेलुया. देवाचं वचन तुमच्या मुखातून येईल. तुमच्या मुखाला, तुमच्या वचनाला ते वचन काय करेल? तुमच्या शब्दाला पवित्र करेल. हालेलुया. तुमच्या शब्दाला सामर्थ्यवान बनवेल. हे साधारण शब्द आहे तुमचे. तुमचं शब्द साधारण आहे, पण वचन त्याच्यामध्ये असल्यामुळं ते शब्द काय झालेले? पॉवरफुल झालेले आहे. हालेलुया. म्हणून मी माझे शब्द खूप जपून वापरतो. खूप जपून वापरतो. हालेलुया. कारण मला माहिती ते वाया नाही गेलं पाहिजे. ते वाया नाही गेलं पाहिजे. हालेलुया. मी माझे शब्द त्या योग्य ठिकाणी ते वापरतो. कारण मला माहिती माझे शब्द जरी साधारण नाही, पण ते वचनामुळे काय झालेले आहे? पॉवरफुल झालेले आहे. हालेलुया. पॉवरफुल झालेले आहे. पॉवरफुल झालेले आहे. हालेलुया. हा फॅन आहे. हे पात एकदम साधारण आहे, पण याला फिरवणारी काय आहे? मोटर आहे. आणि हाताच्यामध्ये जर बोट घातलं तर काय होईल? हालेलुया. बोटाचे 2 तुकडे पडतील. का बरं? पॉवर पात्यामध्ये आहे का? पॉवर कशात आहे? ते मोटरमध्ये आहे. ते फिरत आहे. शब्द आमचे आहे, पण पॉवर देणारं कोण आहे? वचन आहे. हालेलुया. म्हणून त्या वचनाला कुठं पाहिजे? अंतःकरणात. आणि अंतःकरणात जर वचन नाही, मुखावाटे काय निघणार आहे? ते पॉवर नाही निघणार. हालेलुया. ते निघणार नाही. योहान शुभवर्तमान याचा 14 अध्याय 14 वचनात लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात जे काय तुम्ही मागणार ते तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवून जे काय मागणार ते तुम्हाला मिळणार आहे. हालेलुया. मग तुम्ही विश्वास ठेवा की माझ्यामध्ये जे आहे ते जगापेक्षा मोठं आहे. माझ्यामध्ये जे आहे ते देवाचं वचन आहे. आणि मी माझ्या परेशानीसाठी, मी माझ्या परीक्षेमध्ये, मी माझ्या समस्यांमध्ये, मी माझ्या अडचणींमध्ये ते मी उपयोगात आणू शकतो. ते फक्त माझ्यासाठीच नाही, मी इतरांसाठी पण उपयोगात आणू शकतो. जसं येशूने लाजरासाठी उपयोगात आणलं, तसं माझ्यासाठी उपयोगात आहेच, पण मी इतरांसाठी पण ते उपयोगात आणू शकतो. हालेलुया. 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 देवाचं वचन जेव्हा आम्ही वाचतो त्यावर मनन करतो. थोडासा वेळ आम्हाला द्यावा लागेल देवाचं वचन वाचण्यासाठी. हालेलुया. तेच आम्हाला कंटाळा येते. त्याचीच आम्हाला कंटाळा आहे. बाकी सर्व गोष्टी, आराधना आम्ही खूप चांगली करतो, है ना, पण देवाचं वचन वाचायचं म्हटलं की कंटाळा येतो. देवाचं वचन ऐकायचं म्हटलं की कंटाळा येतो. मनन करायचं म्हटलं की समजत नाही. सर कसं समजणार आहे? जोपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार नाही, महत्व तुम्हाला समजणार नाही.
हालेलुया. 10 लाखाची गट्टी ठेवली आणि मोजत आहे 10 वेळा ती आम्ही मोजू. का बर? कमी नाही पडायला पाहिजे. एखादं चुकलं तर, एखादं डिस्टर्ब करायला आलं त्याला कानाखाली देऊ आम्ही, बस मोजू दे. हालेलुया. पण देवाचं वचन वाचत असताना ते लेकराची 100 पुसून घे पहिले. वचन वाचत असताना बघ बरं ते उसळवाला कोणाला बाहेर घ्यायला, है ना? वचन वाचत असताना मोबाईल आमच्या बाजूला असते, पाहतो व्हॉट्सअपला काय आलं का, आणि इकडे वचन वाचत आहे. हालेलुया. कसं तुमच्या अंतःकरणात जायला, कसं ते समजणार आहे? वचन वाचत असताना सर्व हे कान आहे ना फक्त एकासाठीच उघडे ठेवायचे, जे वाचतोय ते फक्त काय करत गेलं पाहिजे, बाकी सर्वसाठी बंद. कितीही इकडे भूकंप होऊ दे, जागेची बाजूची जमीन फार खड्ड्यात जाऊ दे, पण मला त्याच्याशी काय घेणं देणं, इकडे मरून पडू दे कोणी, पण मला काही घेणं देणं नाही. हालेलुया. पण मला सर्वांची घेणं देणं आहे, मला वचनाशी घेणं देणं. टाइम झाला, चला आता बसा. हे टाइम नाही, हे वाचायचा तुमचा टाइम. 2 पानं वाचली, अरे बापरे आज 2 वाचली मी, रोज एकच वाचतो होतो, आज 2 वाचली सर मी, लय मोठा तीर मारला. हालेलुया. आता एक अध्याय वाचायची सवय, आता गरज नाही, आता पूर्ण पुस्तक वाचायचं काढा, आता पूर्ण पुस्तक वाचायला सुरुवात करा. एक अध्याय, एक वचन, काही लोक मधूनच काढतात, मधून वाचायला सुरुवात करतात. आज देवबाप देवबाप बोल, देवबाप बोल, देवबाप बोल, देवबाप बोल, आणि तिथे येतं येऊ द्यायच ते फाशी घेतली, घे फाशी मग. हालेलुया. हे सर्व सोडा. आता आम्ही लहान नाही आहोत, आम्ही आता दूधच पिणारे नाही आहे, आता आम्हाला जड अन्न खाणं गरजेचं आहे. म्हणून 1 अध्याय, 2 अध्याय, 3 अध्याय वाचणारे नाही. आता आम्ही एक पुस्तक एका महिन्यात आम्ही संपवलं पाहिजे. मित्र म्हणतो एक पुस्तक महिना भरपूर झाला, एका आठवड्यात आम्ही एक पुस्तक संपवलं पाहिजे. सकाळी बसले की 2-3 घंटे वाचा ना, काय काम आहे? काय काम आहे आम्हाला? कामाच्या वेळेस काम करा, रिकाम्या वेळ दिलेला आहे ते वाचा ना. बसलेले वाचा, मोबाईल आहे आमच्याकडं, वाचा, मोबाईल मध्ये डाउनलोड करा, वाचा. डिस्टर्बन्स जे आहे त्याला दूर करायचा प्रयत्न करा. जे डिस्टर्बन्स येणार, कारण शैतान हा चोर आहे, तुम्हाला ऐकू देणार नाही, वाचू देणार नाही, बोलू देणार नाही. त्याला माहिती आहे तुमच्या अंतःकरणात जाईल, अंतःकरणात शब्द बोलून पावर येतील, सामर्थ्य होईल, तुमचं जीवन बदलेल, परेशानी बदलेल. म्हणून तो तुम्हाला ऐकू देणार नाही, तुमच्या अंतःकरणात जाऊ देणार नाही. भांडण बरोबर जाऊ देतो तो, घाणेरड्या गोष्टी बरोबर जाऊ दे, तिथं डिस्टर्बन्स नाही करणार, तिथं डिस्टर्बन्स नाही होणार आम्हाला, तिथं बरोबर जाईल. त्याला माहिती हेच याच्या मनामध्ये गेलं पाहिजे, म्हणजे मुखावाटे काय निघेल तेच बाहेर निघेल. हालेलुया. म्हणून आज आम्हाला शिकलं पाहिजे, धार्मिकाचं मुख जीवनाचं काय आहे? झरा आहे. आम्ही त्याला कसा उपयोगात आणू शकतो? जे येशू बोलला, जे येशूने केलं तेच मला करायचं. मग येशूने काय केलं? आपल्या शब्दांना बोलला, आपले शब्द बोलले. हालेलुया. मला पण तेच करायचं आहे. मग माझे शब्द मला बोलायचे तर माझ्याकडे ते साठा पाहिजे. मग साठा करून आहे, हे देवाचं वचन आहे. हालेलुया. हे देवाचं वचन आहे. मी तुम्हाला शिकवलेलं. हे काय आहे? काय आहे? बोला जोरात. आवाज नाही आला मला, त्यांना आवाज गेला पाहिजे. जोरात बोला, त्यांना आवाज गेला पाहिजे, बाहेरच्या लोकांना. हे काय आहे? बियाचं पोतं आहे. याच्यामध्ये बी आहे, बीज आहे, आणि हे बीज जेव्हा आम्ही पेरू तर 100% फळ येणार आहे. हालेलुया. याला पेरणी कुठे करायची आहे? अंतःकरणात. हालेलुया. अंतःकरणात पेरणी करू, मुखावाटे फळ बाहेर येणार. म्हणून 18:21 मध्ये लिहिलेला आहे. काय लिहिलेला आहे? शेवटचा भाग वाचा त्याचा. 18:21 नीतिसूत्रे 18:21 काय लिहिलेला आहे? नीतिसूत्रे 18:21 त्याचा शेवटची लाईन वाचा. वाचा. काढल्या? पटापटा काढा, वाचा. जो त्याची आवड धरणारे आहे त्याचे काय करतील? ते फळ भोगतील. हालेलुया. याची आवड धरा, आवड धरा, देवाच्या वचनाची आवड धरा. तुम्हाला आवड निर्माण होईल. हालेलुया. त्याचं फळ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फळ राहणार आहात. हालेलुया. देव बाप करो, या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. या आपण सर्वजण उभे राहूया. आपण उभे राहूया. आपण उभे राहू. पटकन आपण उभे राहूया. आणि देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे.
देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे. आपण प्रार्थना करूया. आइए हम खड़े होते हैं. बजाने वाले गाने वाले आगे आइए. आइए हम प्रभु के सामने जाते हैं. आपले डोळे बंद करू. आपले डोळे बंद करू. आपले डोळे बंद करू आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही जाऊया. वचन आम्ही ऐकलेलं आहे. जे येशूने केलं तेच मला करायचं आहे. आपले डोळे बंद करू. आम्ही ऐकलेलं आहे की धार्मिकाचं मुख हा जीवनाचा झरा आहे आणि धार्मिकाचं मुख हा जीवनाचा झरा आहे. तर मी एक धार्मिक आहे. माझं जीवन, माझं मुख हे जीवनाचा झरा बनावं, जेणेकरून माझ्या बिमारीला, माझ्या गरिबीला, माझ्या समस्यांना, जे माझ्या कामांना बिघडवणारे दुष्ट आत्मे आहे, माझ्या जीवनातले श्राप आहे, ते सर्व तुटण्यासाठी मला माझ्या शब्दांना उपयोगात आणणं गरजेचं आहे. माझ्या मुखाला उपयोगात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी उपयोग कसा करू शकतो? जे येशू बोलला तेच मी करू शकतो. येशूने शब्द बोलला की लाजरा बाहेर ये, आणि बायबल सांगतं की मेलेला लाजर, 4 दिवसाने मेलेला लाजर तो बाहेर आलेला आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूच्या हातामध्ये आम्ही समर्पित करूया. प्रभूच्या हातामध्ये आम्ही समर्पित करूया. प्रभूच्या हातामध्ये आम्ही तेव्हा देवाला देऊया. प्रभूच्या हातामध्ये आम्ही देऊ. प्रभूच्या हातामध्ये आम्ही देऊ. आम्ही आमचं जीवन त्या प्रभूच्या हातामध्ये देऊया. बोला, बोला, तुम्ही प्रभूकडे बोला. तुमच्या शब्दांना मोकळं करा. तुमच्या शब्दांना मोकळं करा. प्रार्थना करूया. प्रार्थना करूया. जो देव आमच्यावर प्रेम करणारा आहे, जो आमचा प्रभू आहे, तो म्हणतो की जो कोणी याची आवड धरेल तो त्याचे फळ भोगणारा आहे. हा सिद्धांत त्या शताधिपतीने उपयोगात आणला. हा सिद्धांत त्या पेत्राने उपयोगात आणला. हा सिद्धांत पौलाने उपयोगात आणला. आम्ही पण तो सिद्धांत उपयोगात आणू शकतो. आम्हाला गरज आहे त्याच्या वचनाने आपल्या अंतःकरणाला भरण्याची. आमच्या अंतःकरणात आम्ही भरपूर गोष्टी भरतो, पण आज आम्ही त्याला देवाच्या वचनाला आमच्या अंतःकरणात घेऊया. अनेक लोक अनेक समस्येमध्ये पडलेले आहे. अनेक दिवसापासून वाईट गोष्टीमध्ये आहे, नशेमध्ये आहे, जुगाराच्या गोष्टीमध्ये पडलेले आहे. अनेक परिवारामध्ये भांडण आहे. आज आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आमच्या मुखाच्या द्वारे आम्ही त्यांच्यासाठी आशीर्वादाची घोषणा करूया. आमच्या परिवाराला बंधनातून मुक्त होण्यासाठी आमच्या शब्दांना आम्ही कमांड देऊया आणि बोलूया की मी देवाचा निवडलेला आहे. मी देवाचा निवडलेला आहे आणि देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. तो माझ्या शत्रूंच्या देखत माझी ताट वाढतो. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभंग करीतो. म्हणून माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. तो मला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. मी ज्याच्याकडे पाहिलं मला प्रकाश प्राप्त झालेला आहे. माझी मुखे कधी लज्जेने काळवटणार नाही. तरुण सिंह उपाशी मरेल, पण मला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाट पडणार नाही. कारण की तो माझ्या घराभोवती, तो माझ्या छावणीभोवती तो मला संरक्षण देणारा आहे. तो मला प्रत्येक मरीपासून, प्रत्येक व्हायरस पासून, प्रत्येक बिमारीपासून सोडवणारा, संरक्षण करणारा आणि आरोग्य देणारा प्रभू आहे. कारण मी त्याच्या पंखांखाली आहे. मी त्याच्या हाताखाली आहे. तो माझी ढाल आहे. तो माझा बुरुज आहे. तो माझा बल आहे. ग्लोरिया. बोलूया. आपल्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. आमच्या मुखाला प्रभूच्या हातामध्ये देऊया. आमच्या मुखामध्ये अनेक गोष्टी वाईट येतात, पण आजपासून आम्ही निर्णय करू. आमच्या मुखाला आम्ही योग्य वळण लावूया. आमच्या शब्दांना आम्ही योग्य वळण लावूया. आमच्या उन्नतीसाठी, दुसऱ्याच्या उन्नतीसाठी आम्ही ते शब्द वापरूया. ग्लोरी. थँक्यू लॉर्ड प्रभूची. हालेलुया. ग्लोरी. थँक्यू लॉर्ड प्रभूची. हालेलुया. हालेलुया. ग्लोरी. थँक्यू लॉर्ड प्रभूची. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड प्रभूची. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड प्रभूची. मेरे मुंह को तू छू ले प्रभु जी. मेरे मुंह को तू छू ले प्रभु जी. तू छू ले पिता, क्योंकि तेरे छूने से मैं प्रभु जी बदल जाऊंगा पिता. तेरे छूने से प्रभु मैं बदल जाऊंगा प्रभु. तू पवित्र आहे. तू अल्फा आहे प्रभु जी. थँक्यू लॉर्ड प्रभु जी. हालेलुया. थँक्यू लॉर्ड पिता. पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र, पवित्र, अति पवित्र, इसे नाम का प्रभु, ऐसे नाम का प्रभु. बोलिए पवित्र, पवित्र, अति पवित्र,
पवित्र अति पवित्र Yes, glory, Master, पवित्र ऐसे नाम का प्रभु ऐसे नाम का प्रभु यशयाने देखा प्रभु को ऊंचाई पर बैठा सिंहासन पर राजाओं का राजा उसके महिमा से मंदिर भर गया उन्होंने कहा पवित्र पवित्र अति पवित्र ऐसे नाम का प्रभु ऐसे नाम का प्रभु ऐसे नाम का प्रभु हे पवित्र माझ्या जिवंत देव बाप्पा आम्ही तुझा महिमा करतो आम्ही तुझी स्तुती प्रशंसा करतो राजा हे देवा मी प्रार्थना करतो दे बाप्पा आपा आम्ही त्या प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे जे ऑनलाईन पाहणार आहे प्रभू मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो देवा तू दिलेल्या अधिकारामध्ये त्यांच्या बंधनांसाठी मी तोडण्यासाठी कमांड करतो प्रभू त्यांची बिमारी जी आहे त्यांची श्राप आहे त्यांची जी काही प्रभूची समस्या आहे नासू येशूच्या नावामध्ये तुटून जाऊ दे प्रभूजी देवा ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आरोग्य मिळू दे प्रभूजी ज्यांना बंधनातून सुटकेची गरज त्यांना बंधनातून सुटका मिळू दे ते बाप्पा ज्यांचं काम अनेक दिवसापासून रोखलेलं आहे ते काम परिपूर्ण कर प्रभूजी ते बाप्पा आम्ही विश्वास करतो तू त्यांना स्पर्श केलेला आहे जे नशेमध्ये आहे ज्यांना नशा सोडायची आहे ते बाप्पा पण अनेक वर्षांपासून ते सुटू शकत नाही आहे आज मी प्रार्थना करतो देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येत आहे आणि हर एक नशा करणारा दुरात्मा तुमच्या घरातून तुमच्या जीवनातून निघून जात आहे अनेक परिवार हे श्रापामध्ये आहे कर्जामध्ये आहे आज त्या परिवारासाठी प्रार्थना करतो सर्व श्राप येशूच्या नावाने तुटून जाऊ दे सर्व कर्ज येशूच्या नावाने तुटून जाऊ दे बाप्पा प्रभू तू त्यांना मार्ग दे शांती दे आरोग्य देऊन समृद्ध कर माझे जीवन दे बाप्पा धन्यवाद तू आमची प्रार्थना ऐकली येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तू ऐक आमेन आमेन हालेलुया हालेलुया